शिजली नव्हती, त्यामुळे आपण त्याच्या 10 ते 12 शिट्ट्या करून घेऊ। डाळ शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मीडियम आकाराचे 2 कांदे आपण उभे कापून घेऊ आणि कांदे चांगले भाजून घेऊयात। आपण कांदे भाजले की त्याच्यात एक पळी तेल टाकून त्याच्यात खोबरं भाजल्यावर 4 ते 5 हिरव्या मिरच्याही भाजून घेऊयात। हिरव्या मिरच्या झाल्यावर लसूण आणि धनेही टाकूयात, त्याच्यात कोथिंबीर पण भाजून घेऊयात आणि सर्व मसाला एकत्रित करून आपण चांगला 2 ते 3 मिनिटं भाजूयात। मसाला भाजला की काढून घेऊयात आणि त्याच तव्यावरती एक पळी तेल टाकून आपण शिजलेली डाळ ही भाजून घेऊयात। डाळ भाजली की आपण मसाला मिक्सरमधून वाटून घेऊ। त्यानंतर आपण एक कढाईमध्ये 2 पळी तेल टाकूयात, त्यामध्ये मोहरी कढीपत्ता टाकून मसाला टाकूयात आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजू आणि डाळीलाही वाटून तीही त्यामध्ये टाकूया। अशा प्रकारे आपली कटाची आमटी